हॅलो, नमस्ते मंडळी. तर आज होता संडे, तर संडेचं स्पेशल गाठी आणल्या होत्या यांनी, की एकदा तू टेस्ट करून बघ कशा लागतात असं. आणि त्यानंतर मी बनवलं मटकी आणि रस्सा. म्हणजे यावरून कळालंच असेल की आज मिसळपावचा बेत होता. तर मिसळपावचा बेत यासाठी होता की यांचे मित्र घरी येणार होते आणि त्यावरून मला एक किस्सा आठवला की मी भारती सिंगचा एक व्हिडिओ बघितला. त्या व्हिडिओमध्ये ती तिच्या नवऱ्याचं सांगत होती की आम्ही एका ठिकाणी जेवायला गेलो, तिथे याने मला पराठे बनवायला लावले गोबीचे, म्हणजेच तिच्या नवऱ्याने. तसंच माझ्या नवऱ्यानेही केलं. लग्न झाल्या आम्ही अहमदाबादमध्ये आलो आणि त्या दिवशी शिफ्टिंग, सामान लावणं सगळं इतकी दगदग. लग्न होऊन 4च दिवस झाले होते. खूप थकलेले होते आणि माझ्या नवऱ्याने त्याच संध्याकाळी सगळ्यांना इन्व्हाइट केलं होतं जेवणासाठी आमच्या घरी. आणि मी तर फार म्हणजे समजत नव्हतं कसं करावं. खूप थकलेली होती, पण सगळं व्यवस्थित बनवलं. आणि त्यावरून मला आठवलं की या नवऱ्यांचं काही खरं नसतं. हे कधी पण काही पण करत असतात. फक्त यांना त्यांच्या बायकोच्या हातची चव सगळ्यांना खाऊ घालायची असते. तर आज आले होते पिल्लूचे पार्सल आणि त्यामध्ये होते शूज. तर 2-2 शूज मुलीला, पण बायकोला मात्र एक पण नाही. असं असतं नवऱ्याचं. मुलगी झाली की सगळा फोकस मुलीवर असतो आणि त्यानंतर शूज घालून पिल्लू इतकी खुश होती, इतकी उड्या मारत होती, जंप, जंप, जंप. आणि हे जंप करणं म्हणजे तिचं उड्या मारून सांगणं. आणि त्यानंतर आरो खराब झाला होता, त्याचं मेंबरन चेंज करत होते दोघं बाप लेकं. पप्पा करू देत नाही म्हणून पिल्लूला रडायला येत होतं. आणि त्यानंतर वाजले होते 11, तरी शूज पायामध्येच होते आमचे. आम्हाला शूज इतके आवडले की आम्ही ते शूज काढलेच नाही. थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब.